प्रकाशा बीटमधील 15 गावांतील अंगणवाडी सेविका एक आकार प्रशिक्षणाने झाल्या सक्षम। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी गुड टच, बॅड टच सह विविध विषयांवर मार्गदर्शन। प्रकाशा येथील प्रकाशा बीट अंतर्गत येणाऱ्या 15 गावांतील अंगणवाडी सेविकांना बालकांच्या सुरक्षिततेच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले एक आकार प्रशिक्षण आज यशस्वीरित्या देण्यात आले। ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या प्रशिक्षणात गुड टच, बॅड टच यांसारख्या अत्यंत नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर विशेष भर देण्यात आला। या प्रशिक्षणासाठी प्रकाशा, मनरद, दामरखेडा, कररजे, बुपकरी, वैजाली, लांबोळा, करणखेडा, नांदर्डे, नांदरखेडा, वर्दे, टेंबे, पळासवाडा यांसह 15 गावांतील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रॉकेट लर्निंगचे जिल्हा समन्वयक श्री रोहित रोडरे आणि प्रवेशिका श्रीमती पी सोनार यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले। रीतीच्या गोष्टी रूपातून प्रभावी प्रशिक्षण। एक आकार प्रशिक्षणामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता रीती नावाच्या काल्पनिक मुलीची गोष्ट सांगून प्रशिक्षण अधिक रंजक आणि प्रभावी बनवण्यात आले। रीतीच्या माध्यमातून मुलांना खालील गोष्टी कशा शिकवाव्यात याचे प्रात्यक्षिक देण्यात आले। मैत्रिणींबरोबर मिळून मिसळून खेळण्याचे महत्त्व, टोकदार वस्तूंपासून लांब राहून स्वतःची काळजी घेणे, ज्ञानेंद्रियांना चालना देणारे आणि निरीक्षण क्षमता वाढवणारे खेळ खेळणे, मुलांच्या आवडीनिवडी आणि भावनिक गरजा समजून घेणे, छोट्या छोट्या यशाबद्दल कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे। यावेळी अंगणवाडीत मुलांसाठी प्रोत्साहनपर आणि सुरक्षित वातावरण कसे तयार करावे यावर भर देण्यात आला। यामध्ये ग्रुप ॲक्टिव्हिटीज, गोष्टी, ॲक्शन सॉंग्स, चांगल्या वाईट स्पर्शातील फरक ओळखणे, गट कौशल्ये आणि पूर्व प्राथमिक शिक्षणातील नवनवीन पद्धतींची चर्चा करण्यात आली। या प्रशिक्षणामुळे अंगणवाडीतील लहान बालकांना शिकण्याचा आनंद घेता यावा आणि त्यांचे मन रमावे यासाठी आवश्यक कौशल्ये मिळाल्याची भावना उपस्थित अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली। मराठी न्यूज, नरेंद्र गुरव, प्रकाशा। मी अंगणवाडी सेविका मुळा क्रमांक 2। आज आम्ही जे एक आकाराचं प्रशिक्षण घेण्यासाठी आलेलो आहोत। तर सकाळपासून जे प्रशिक्षण दिलं जात आहे तर 5 कौशल्यांवर दिलं जात आहे। तर आमचे गट तयार केले गेले, 1 ते 4 गट तयार केले गेले। त्या 4 गटांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या गेल्या। तर त्याच्या माध्यमातून ते कौशल्य किती पूर्ण होतील हे आम्ही कसं शिकवावं, लहान मुलांना अंगणवाडीत जाऊन कसं प्रशिक्षण द्यावं हे दिलं गेलं। त्याच्यानंतर आम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा दिला गेला तो बॅड म्हणजे गुड टच आणि बॅड टच याच्यावर जे हा नवीन मुद्दा मांडला गेला तर तो वरूनच सरांना सांगितला गेला। तर तो आमच्या माध्यमातून मुलांना कसं देण्यात येईल याचा आमच्याकडनं त्यांनी प्रयत्न केला आम्ही अंगणवाडी सेविकांनी। त्याच्यानंतर मग गाणं घेतलं। त्याच्यानंतर मग अजून परत एक छोटीशी गोष्ट सांगितली, त्याच्यात वाईट कोणतं
आणि चांगलं कोणतंही याच्या आम्हाला प्रशिक्षण ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.